नमस्कार, तुम्हा सर्वांचे रेश्माच किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हा सर्वांसाठी सकाळच्या नाश्त्याची सोय केलेली आहे। तर ती म्हणजे इन्स्टंट असा रवा ढोकळा। सुट्टीच्या दिवशी जास्त मेहनत न घेता एकदम कमी वेळात तयार होणारा आणि पचायला सुद्धा हलका फुलका असा रवा ढोकळा बनून तयार होतो। चला तर मग आजच्या आपल्या या इन्स्टंट रेसिपीला सुरुवात करूयात। तर रवा ढोकळा करण्यासाठी मी इथे 1 कप रवा घेतलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे अवेलेबल असलेला जाड किंवा बारीक यापैकी कोणताही रवा घेऊ शकता। तर रवा घेतल्यानंतर त्यामध्ये मी 2 चमचे दही घेतलेले आहे। तुमच्याकडे जर दही अवेलेबल नसेल तर तुम्ही त्यामध्ये दह्याच्या ऐवजी लिंबाचा रस सुद्धा ऍड करू शकता। रव्यामध्ये दही व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर साधारणपणे मी 1 कप पाणी त्यामध्ये ऍड करणार आहे व साधारणपणे 15 ते 20 मिनिटे झाकण ठेवून रवा व्यवस्थितपणे भिजण्यासाठी साईडला ठेवून देणार आहे। तर आता इथे 15 ते 20 मिनिटे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रवा व्यवस्थितपणे चांगला फुगलेला आहे। तर आता मी इथे थोडीशी पातळ कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी त्यामध्ये अजून अर्धा कप पाणी ऍड करणार आहे व हे सर्व व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे। रवा व्यवस्थितपणे पाण्यामध्ये फुगलेला आहे। तर आता त्यामध्ये मी अर्धा तुकडा आल्याचा बारीक किसून घेतलेला आहे व त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ सुद्धा ऍड करून घेतलेले आहे व हे सर्व पुन्हा एकदा व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये मी 1 चमचा फ्रूट सॉल्ट किंवा इनो किंवा सोडा ऍड करणार आहे। इनो टाकल्यानंतर आपण लगेचच ते इनो ऍक्टिव्ह असताना आपण रवा ढोकळा स्टीम होण्यासाठी ठेवूयात। तर मी इथे अगोदरच एका भांड्यामध्ये पाणी स्टीम होण्यासाठी ठेवलेले होते। इनो ऍक्टिव्ह असताना आपण त्याला हीट दिली तर आपला ढोकळा व्यवस्थितपणे चांगला फुगला जातो। ढोकळ्याचे बॅटर ताटेमध्ये काढण्याआधी मी ताटेला सर्व साइडनी तेल लावून घेतलेले होते जेणेकरून आपला ढोकळा ताटेला खाली चिकटणार नाही। ढोकळ्याचे बॅटर स्टीम करण्यासाठी ठेवण्या अगोदर त्यावर मी रेड चिली पावडर स्प्रेड करून घेतलेली आहे व झाकण ठेवून साधारणपणे 20 मिनिटे मीडियम फ्लेमवर ढोकळा व्यवस्थितपणे स्टीम करून घेणार आहे। तर आता 20 मिनिटे झालेली आहे। आपला ढोकळा व्यवस्थितपणे स्टीम झालेला आहे। तुम्ही बघू शकता इथे मी सुरीच्या साहाय्याने चेक केलेले परंतु सुरीला सुद्धा कुठेही ढोकळा चिकटलेला नाही। इथे तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये किंवा हव्या त्या शेप मध्ये तुम्ही रव्याचा ढोकळा कट करून त्याचे छोटे छोटे पीसेस करून घेऊ शकता। तर आता शेवटी ढोकळा स्टीम झाल्यानंतर मी ढोकळ्याला फोडणी देणार आहे। तर फोडणी देण्यासाठी मी इथे तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी, कढीपत्त्याची पाने, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत व या हिरव्या मिरच्या मी मध्ये कट करून घेतलेल्या आहेत। मिरच्या ऍड केल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा सफेद तीळ ऍड केलेले आहेत व त्याचप्रमाणे अर्धा चमचा साखर सुद्धा ऍड केलेली आहे आणि शेवटी थोडेसे पाणी ऍड करून ही साखर मेल्ट होईपर्यंत आपण एक उकळी काढून घेणार आहे। ढोकळ्याला मस्त फोडणी दिल्यानंतर वरतून गार्निशिंगसाठी हिरवीगार कोथिंबीर टाकून आपला रव्याचा ढोकळा गरमागरम खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही बघू शकता ढोकळा किती पांढरा शुभ्र टेम्पटिंग अतिशय मनमोहक दिसत आहे आणि खायलाही याची टेस्ट खूप छान लागते। इन्स्टंट असा तयार होणारा ढोकळा तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि या ढोकळ्यासोबत मी मस्त हिरवीगार अशी पुदिन्याची चटणी सर्व केलेली आहे या मग ढोकळा खायला। आणि जाता जाता एकच सांगेल की तुम्हाला ही जर रेश्माच किचनच्या रेसिपी आवडत असतील तर रेश्माच किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटी बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हापर्यंत पोहोचण्यास खूप मदत होईल। थँक्यू।